श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नमस्कार. विद्या नन्नेर या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे बघा, आपल्याला पाठीच्या भागावर आपल्याला माप टाकलेलं आहे. 4 आहे पाठ, तर 4.5 अर्धा इंच वाढवायचा असतो आणि दोन्ही बाजूला गळ्याची रुंदी 2.5 इंच टाकायची आहे आणि पट्टीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथे बघा, ब्लाऊज मेन कापड आपल्याला घ्यायचं आहे व्यवस्थित, जसं तसं ठेवायचं आपल्याला व्यवस्थित. आता इथे बघा, कधी आपल्याला एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे मेन कापड, आणि हा गळा आहे ना, चौकोन आपण बॉक्स तयार केला तो जसा तसा कट करायचा. चौकोनी गळ्याला कुठेही आकार द्यायचं काम नाही पडत अशा पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा बघा, आता मी अस्तर उचलून घेतलेला आहे आणि मेन कापड वरून सरळ आहे, सरळ बाजू. इथे आपण सेफ्टीसाठी तुम्ही बाजूने पिन पण लावू शकता. आता इथे व्यवस्थित आपल्याला 1/2 इंचावर टिपा टाकायच्या आहेत. कुठेही कापड मागे पुढे न होता आपल्याला 1/2 इंचावर टिप टाकायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच समजेल. आता इथे आपल्याला कोपऱ्यावर आल्याच्या नंतर तिथे सुई अडकून ठेवायची आहे आपल्याला मशीनची आणि व्यवस्थित टिप टाकायची. परत इथेही आपल्याला तशाच पद्धतीने सुई अडकून ठेवायची आणि 1/2 इंचावर टिप टाकायची आहे. आता इथे बघा, आपल्याला छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. कोपऱ्यावर व्यवस्थित आपल्याला कट टाकायचे आहेत. आपला ब्लाऊज खूप फिनिशिंगमध्ये, गळा चौकोन गळा खूप छान बसतो आणि फिनिशिंगमध्ये पण शिवला जातो. इथे बघा, व्यवस्थित आपल्याला डापटीप द्यायची आहे. इथे व्यवस्थित आपल्याला दोन्ही कापड धरून कुठेही ओढायचं नाही. टिप टाकण्याच्या नंतर आपल्याला साईडने टिपा टाकायच्या आहेत. कधीही अर्धा इंच कापड एक्स्ट्राचं ठेवायचं, कारण की सिंथेटिक्स ब्लाऊज इकडे तिकडे सरकतो, त्यासाठी फिनिशिंग येत नाही. त्यामुळे तर आपल्याला अर्धा इंच शिल्लकचं ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये शिवला जातो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.